इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। आज भुसावल शहर में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आगमन हुआ। नगर पालिका इलेक्शन को लेकर क्या कहा, आइए देखिए एक नज़र। देखते रहिए न्यूज़ मास्टर से हर पल हर वक्त हर घड़ी। भैया साइड में हो जाओ। बरोबर आहे मेन ड्राइव्ह इकडं हलता का रे भाऊ झाले भैया वो गेट खोललं तरी पुढे बिड नको आता बरं बापा इधर से उतरते के उतर जाता अकेला है क्या अंदर मेरा 2-3 नहीं हो गिरीश महाजन जलगांव से मेटल लग रहा ये जा रहे अरे ओ ये मुख्यमंत्री ये बैठ रहे गाड़ी में पीछे से उतरे अरे गिरीश महाजन क्या लंबा रहा देखे नंबर गिरीश महाजन चलो आपने भी खाना खाना हेलिकॉप्टर वाले करून दाखवू। आज आपल्याला माहिती आहे दीपनगरमध्ये आपण त्या ठिकाणी एक 650 मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी 660चा पूर्ण केला। आता संजू भाऊची मागणी आहे तिथे 800 मेगावॅटचा केला पाहिजे। आम्ही फिजिबिलिटी करतो, फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू। पण संजू भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्यांनी मान्यच केल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। मी आज या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी चाललेलं जे काम आहे, आपलं भुसावळचं रेल्वे स्टेशन 147 कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले। चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे, मंडळातले 35 स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मी या निमित्ताने सांगतो, हे सरकार गरिबांकरता काम करणारं सरकार आहे, महिलांकरता काम करणारं सरकार आहे। कालच आम्ही प्रतिभा मंगेश चव्हाण आहेत, म्हणजे
जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही महिला राज आणतो आहे आणि हा महिला राज आणण्याकरता आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता आपण 2 तारखेला कमळाचीच बटन दाबावी. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ. 2 तारखेला तुम्ही कमळ दाबा, 5 वर्ष विकास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणी बंद करू शकत नाही, ही योजना सुरूच राहणार आहे. आज आपल्याला सांगताना आनंद वाटतो की गरीबाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण सुरू केली, 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला. आता मागच्याच महिन्यामध्ये आतापर्यंत 1300 रोगांवर आपण इलाज देत होतो. आता 2400 रोगांना 5 लाखापर्यंतचा खर्च हा आपण मोफत देतोय आणि त्याच्यावर 27 रोग असे आहेत की ज्या रोगांकरता 5 लाखाच्या वरचा खर्च देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो. आमचा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे आणि आता तर मोदीजींनी त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र दिलेलं आहे. आयुष्यमान आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला स्थापित करायचं आहे. त्यातनं प्रत्येकाकरता डॉक्टर आणि मोफत अशा प्रकारची औषधी ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी संपूर्ण जे काही सीवेजचं पाणी आहे ते ट्रीट झालं पाहिजे, STP तयार झाला पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे. आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल, त्या गटाराच्या पाण्यावर पडणार नाही, हा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं नेटवर्क आपण करतो आणि त्यातनं चांगल्या प्रतीचे रस्ते तयार झाले पाहिजेत, काही प्रमाणात कॉन्क्रीट रोड तयार झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं ही विकासाची गंगा ही आणण्याचा प्रयत्न आपण करतो. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत. काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी वहिनींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊंच्या पत्नी आहेत. पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, संजू भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी सर्वे करता, तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या, माझ्या पत्नीला देऊ नका. पण संजू भाऊ आम्ही काय करायचं, आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीच त्या ठिकाणी आल्या. त्याच्यामुळे हा पक्ष निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील. आणि मी हे देखील सांगायला आलो आहे की हे 2 उमेदवार एकटे नाही आहेत. हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत, यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत, यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे. देवा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो, आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे, वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत. पण संजू भाऊंचा सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्सटाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसावळमध्ये टेक्सटाईल नाही, तुम्ही काहीतरी करा. आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे तसं शिरा, तुम्ही त्या रस्त्यावर जा, तुम्हाला शिरावं लागेल, तुम्ही आमचे नेतेच आहात. पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्सटाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा. त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारीमध्ये डावोसला जातोय आणि डावोसून आल्यानंतर किमान एक आणि मला आठवतं मध्यंतरी कॅबिनेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा 2चं काम तर जोरात चालू आहे पण टप्पा 1चं काम होत नाही, तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. आपण तात्काळ सांगितलं फोरक्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या. ती आता व्यवस्था चालली आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये
या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर 24 तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि 365 दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची योजना संजीव भाऊंनी मंजूर करून घेतली आणि आता त्यातल्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे, मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये नागरी भागाची एक ब्ल्यूप्रिंट आहे। शहरं कशी बदलली पाहिजेत, शहरामध्ये कशी व्यवस्था झाली पाहिजे या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा आराखडा पूर्ण करण्याकरता निधीची कुठलीही कमतरता आम्हाला पडणार नाहीये। मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे, देश आणि महाराष्ट्र कसा बदलला हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून तशाच प्रकारे आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे आणि याकरता माननीय मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना सुरू केल्या। शहरातल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे, शहरामध्ये पिण्याच्या लोकसभेला आपण बघितलं राज्यामध्ये काही नरेटिव्ह पसरवला गेला, खोटा नरेटिव्ह झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये खासदार आपले कमी आले। पण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार आम्ही सांगितलं आम्ही 3.5-4 लाख मतांनी खासदार निवडून देऊ, आम्ही दोन्ही खासदार राज्यामध्ये आपण थोडे कमी पडलो असतो सगळीकडे तरी सुद्धा जळगावात तुम्हाला दोन्ही खासदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले। जळगावमध्ये आमदारही आम्ही 100% त्या ठिकाणी निवडून दिले, ज्यांना कमळ मिळालं ते सगळे आमदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले आणि आता ही लढाई तुमची आहे, ही लढाई कार्यकर्त्यांची आहे। आमदार आम्ही झालो, खासदार झालो, आम्ही मंत्री झालो, आता मात्र खासच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी लढाई आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना आम्हाला पुन्हा खुर्चीवर बसवायचं आहे, पदावर बसवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील आणि आम्हालाही करावी लागतील, तुम्हाला नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा गड कायम राखू, हा संकल्प आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। मोठ्या संख्येमध्ये आमच्या लाडक्या भगिनी आहेत, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये आलेल्या आहेत, लाडके भाऊ सगळं बदलत चाललंय आणि आता जर मी सांगेल की आता आपण भाजपवर या ठिकाणी 100% भाजप आहे, तुम्हाला हे आश्वासित करतो। या जिल्ह्यातलं या उत्तर महाराष्ट्राचं तर या पुढच्या काळामध्ये सगळ्यात सुंदर, सगळ्यात स्वच्छ आणि सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते भुसावळ असेल। इतकं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, इतकं चांगलं काम आपल्याला करून दाखवायचं आहे। तेव्हा भाऊ आपल्या सोबत आहेत, मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे, सरकार आपलं आहे, निधीची कुठे कमी नाही, अवर्ग आपली नगरपालिका आहे, निधीची कुठे कमी नाही, पण आपल्याला त्या कामं करून घ्यायचे। बाजूलाच तुम्ही जामनेरला या, तर तुम्ही सुटणीच्या बाबतीत सांगितलं सावकार साहेब, आपलं भुसावळ आपल्याला काही लांब नाही, 15 मिनिटाचा रस्ता झालाय आता आणि पुष्कळ 4-6 पदरी रस्ता झालेला आहे। आता इथे झालं काय तिथे झालं काय सुटगिरण्या टेक्सटाईल पार्क इथे काय तिथे काय फरक पडतोय? आपण सगळे एक आहोत, सबका साथ सबका विश्वास सबका विकास हे आपलं ब्रीदवाक्य आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे, त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका। पण रस्त्याचं नेटवर्क असेल, MIDC असेल, सगळ्याच बाबतीत आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे। हे सगळं